मी आल्या मी बळीरामला विचारलं की आता काय करायचं. तो म्हणला दादा पहिला पायऱ्या चढून गेल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा आणि स्टेजवर गेल्यानंतर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी नतमस्तक व्हायचं. हा निव्वळ योगायोग नाहीये, तर सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यांचे विचार या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला पुढे घेऊन जायचंय. आपल्याला त्यांचं बेरजेचं राजकारण हे त्या ठिकाणी करायचंय. पण बेरजेचं राजकारण करत असताना मला राजेश्वरला सांगायचंय, माझ्या आजी माजी आमदारांना सांगायचंय, प्रमुख मान्यवरांना सांगायचंय, बैरामला सांगायचंय, सगळ्या सेलच्या प्रमुखांना सांगायचंय, बाबांनो पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड, मी काल रात्री SP ला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं. त्यामध्ये आपण ज्यावेळेस लोकांना सांगतो असं वागलं पाहिजे, त्यावेळेस आपल्या अवतीभवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये. आणि ती खबरदारी एक मला झेड कॅटेगरी असल्यामुळे पोलिसांचं पण आहे, पण आपल्या कार्यकर्त्यांचं पण आहे, प्रमुख देखील मान्यवरांचं आहे. उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते, त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते.